हाय. तर हा दुसरा दिवस. तर सूर्य हॉटेलला आम्ही आदल्या दिवशी राहिलो होतो. मग दुसऱ्या दिवशी चेकआउट होतं. सगळे रेडी झालो आणि म्हटलं आजच्या दिवशी पॉईंट कवर करायचे आणि जाता जाता रूम पण बुक करायची, म्हणजे रात्रीचं राहणं होईल. कारण दिवसभर फिरणार तर मग रात्री स्टे करायचंच, कारण दमलेलं असू लगेच तर निघणार नव्हतं पुण्याला. तसं एक दिवसाचं आम्ही तयारी पण केली होती. त्याचप्रमाणे हॉटेल भेटलं आणि तिथे सांगितल्याप्रमाणे पॉईंट कवर करायचे. पण म्हटलं आधी भिजायचं नाही, तर आधी पॉईंट कवर करूयात आणि शेवटला भिजूयात. मग त्याचप्रमाणे मध्ये भंडारदरा धरण आहे आणि राईट आणि लेफ्ट साईड आहे. तर वन वे केला होता आणि त्या दिवशी चांगलं झालं. वन वे असल्यामुळे आम्ही आधी पॉईंटच्याच दिशेने निघालो राईट साईडने आणि लेफ्टला उतरणार होतो, म्हणजे राईटने चढणार होतो आणि लेफ्टने उतरणार. मग जाता जाता बरेचसे पॉईंट होते. एंट्री करताना गेटवर फीस पण घेतली गाडीची, प्लस पर पर्सन असं काहीतरी 600 रुपये घेतले आमचे सगळ्यांचे. आणि मग सुरुवात झाली प्रवासाला. मस्त डोंगर दऱ्या चालू झाल्या दिसायला, वॉटरफॉल्स, आणि मग फोटो व्हिडिओज पण चालू झाले. मग पहिला पॉईंट कोणता करूयात, कारण बरेचसे पॉईंट होते आणि एका दिवसात हे कवर करणारे नव्हते. त्याच ठिकाणी कळसुबाईचं शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड असे बरेचसे पॉईंट होते. मग त्यातलं मोजक्याने जे बघण्यासाठी छान आहे आणि मुलं घेऊन जाता येईल स्पेशली तशाच ठिकाणी गेलो. बघ काय काय इकडे बघ, बाहेर बघ, गेम परत खेळायचे पिलू. बघ किती छान छान दिसायला लागले बाहेर. हेच बघायला आलो ना पिलू आपण. ओके शंका, ईशांका हे बघ, घाला घाला लवकर घाला. पळते कुठे तिकडं. रूमवरून लवकर निघालेलो आवरून, त्यामुळे नाश्ता वगैरे केला नव्हता आणि म्हटलं पॉईंट यायच्या आधी नाश्ता वगैरे करूयात, एनर्जी पण राहते मग बघण्यासाठी. मग छान पॉईंट होता तिथे फोटोज वगैरे काढण्यासाठी आणि शेजारीच हॉटेल होतं, भजी वगैरे गरम गरम चालू होते तळायला. म्हटलं फोटो काढून भजी वगैरे खाऊयात. मग तिथे नाश्ता वगैरे केला, फोटोज वगैरे काढे आणि पुढच्या पॉईंटसाठी निघालो. मग सांदनदरी होतं, मग तिथे जायचं ठरलं. पण धुकं एवढं होतं की पुढचं काहीच दिसायला तयार नव्हतं, पण तरी पण करायची होती, कारण ती फोटोत एवढं सुंदर दिसते तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल. त्यांचा तो गाईड पण द्यायला तयार होते, पण आम्ही न घेता 1.5 किलोमीटरचा प्रवास चालत केला आणि त्यानंतर सांदन व्हॅली आणि ती दरी बघितली. बापरे, असं धुक्यामध्ये दिसत नव्हती, पण धुकं थोडंसं साईडला गेल्यानंतर असं भारी व्ह्यू दिसत होता की फक्त हे किती सुंदर आहे आणि किती छान आहे एवढंच तोंडातून येत होतं. एवढं भारी व्ह्यू होता. आणि 1.5 किलोमीटरचा प्रवास, थोडा पाऊस, बऱ्यापैकी पाऊसच होता, पण थोडा कमी पण व्हायचा. आणि असं करत मुलांना घेऊन आम्ही तो ट्रेक केला. ही दरी सुमारे काहीतरी 200 फूट खोल होती. तिथे इन्फॉर्मेशन पण लावलेली, 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. सहसा तिथं ऊन पडतच नाही पावसाळ्यामध्ये, पूर्ण पाऊसच असतो, धुकंच असतं, पुढचं काही दिसत नाही. पण खरंच तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं. तिथला जवळचा पॉईंट मग कोकणकडा पण तो सुद्धा केला. तिथंही तसं दृश्य होतं. अहो वातावरण बघा ना किती छान झालंय. आणि येईल ना, फोटो काढणं चाललंय. अमृतेश्वर मंदिर किती छान आणि सुंदर आहे बऱ्यापैकी गर्दी. जाताना पॉईंट तर लागले, पण त्यापैकी 2-3च पॉईंट केले आणि मग उतरताना सगळे वॉटरफॉल्स. मग सगळ्यात पहिल्यांदा नेकलेस वॉटरफॉल लागला, कारण त्याचा आकार पूर्ण नेकलेससारखा आहे, वरून पाणी जे पडते म्हणून त्याला कदाचित नाव दिलं असेल नेकलेस. नेकलेसच्या पुढं पण अजून पॉईंट होते, म्हणजे वॉटरफॉल्स होते कंटिन्यू, पण तिथे गेलो नाही कारण तिथे थोडा ट्रेक करून जावं लागत. पुढं आलो ना आणि वॉटरफॉल्स होतं. मग तिथे थांबूयात म्हटलं. भिजण्याचा काही प्लॅन नव्हता, पण तिथं गेल्यानंतर मोह काय आवरला नाही. पण चालण्यासाठी दोन्ही साईडनी छान पायऱ्या वगैरे आहेत आणि सेफली आहे, जास्त काही हे नाही आहे, भीतीदायक नाही, त्यामुळे छान वाटलं तिथे. मग सगळेजण भिजलो बऱ्यापैकी, जास्त नाही पण भिजलो. आणि ईशांकाची तर एवढी मस्ती चालू होती, तिला त्या पाण्यामध्येच खेळायचं होतं. आणि पाणी म्हटलं की ईशांकाला काय होतं माहिती नाही, तिला पाणी खूप जास्त आवडतं. जिकडे बघल तिकडं पापाच दिसत होता आणि तिचं ते आवडीच आहे, त्यामुळे ती पण मस्त एन्जॉय करत होती. तिला थोडा वेळ खेळून दिलं आणि त्यानंतर मी घेतलं. मग तेही भिजले आणि मग तिथून डायरेक्ट रूमवर येऊन पोचलो.
आजची रूम आहे लास्ट डेला. इथून आल्यावर अशी बाल्कनी आहे मस्त. असं व्ह्यू आहे बाहेर. त्यानंतर बेड, ईशांका बसली खेळत. तसे 2 चेअर दिल्या, तिकडच्या बाल्कनीसाठी 2 आणि तिकडच्या बाल्कनीसाठी 2. इथं असा मिरर आहे मस्त. टिपॉय दिला. इकडे एक बाल्कनी असं आहे, मस्त आहे. हे रूम आवडली, छान आहे. खाली त्यांचं हॉटेल आहे, इकडे गाडी पार्किंग केलेलं आहे मस्त आहे. इथं बाथरूम आहे, इथं कपाट दिलंय, टी व्ही दिलाय. काहीच मस्त रूम. आता ते वॉटरफॉल्स तर केला, पण भिजलं एवढं होतं की पुढचं काही बघण्याचं स्टॅमिना राहिला नव्हता, सगळे ओले झालेले. त्यामुळे मग डायरेक्ट रूमवर आलो होतो. तिथून पुढे वसुंधरा खूप छान होता, पण तो काही केला नाही. मग रूमवर आलो, चेंज वगैरे केलं आणि मग रात्रीच्या जेवणासाठी गेलो. जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही रंधा फॉल्सला आलो. आता हा स्टे रंधा फॉल्सलाच होता, कारण हॉटेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच हा रंधा फॉल्स होता. मग तिथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी निघायचं. ईशांका कुठं आली? कुठं आली पिलू? पापा कुठे? पापा पापा रंधा वॉटरफॉल्स सेम पुण्यात कुंडमाळा जसं आहे ना तसंच आहे सेम. फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. थोडं रिस्की वाटत होतं, पण पाणी कमी झाल्यामुळे काहीच नाही, कारण मंदिरापर्यंत पाणी जातं, पण तेवढं काही जास्त नव्हतं. आणि व्ह्यू तर खूप छान, हिरवगार शांत ठिकाण होतं. आणि सोमवारी गेलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी कमी झाली, कारण रविवारपर्यंत जी गर्दी होती ती सोमवारी काहीच नव्हती. पहिला आमचा स्टे शेंडीमध्ये झाला होता आणि दुसरा रंधा हॉटेलमध्ये. शेंडीत केला होता तो सूर्या हॉटेलला. मग असं काय आमचं 3 दिवसाची ट्रिप. ईशांका कुठं बसली ग? वाजवा वाजवा, चला पिपी, चला पुण्याला निघा, चला. जायचं का? जायचं का घरी आता? ही गाडी घेऊन जाऊ आपण. इशू बाई कसं उचल नाही, एवढं नाही लागत. वरण छत्री आहे ना अर्ध्यापर्यंत. थोडं बसली की चांगली. आवडते की शंकाला पण. बीचेस आणि बायसेप्स हे क्रिएटर आम्हाला येताना भेटले होते. मग त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, फोटोज काढले. हरियाणाचे क्रिएटर्स आहेत, ते 1.5 महिन्यासाठी आलेत भंडारदऱ्याला. आम्ही 2 दिवसात कंप्लीट केलं. हे 1.5 महिने राहून एक्सप्लोअर करणार आहोत. त्यानंतर रांधा फॉल्समधून चेकआउट करून निघालो आणि मग राजूर गाव लागलं. त्यामध्ये मग म्हटलं प्रवासामध्ये परत काही थांबता येत नाही. तसा कालचा दिवस पूर्ण आम्ही फिरण्यात घालवला आणि रात्री फक्त जेवण केलं होतं. मध्ये चटरपटर खायचो, पण जेवण असं प्रॉपर केलं नव्हतं. रात्री केलं. मग म्हटलं आजही दिवसभर प्रवासामध्ये असू, तर म्हटलं मग दुपारी पोट भरून जेवण केलं. उपवासही मी तिथे सोडला. मस्त असं जेवण झालं होतं. रविवारच्या रात्रीचा जेवणाचा अनुभव जरा वेगळा होता, त्यामुळे दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं, समाधान हॉटेल. तेही छान होतं.
इथं पण असं प्रॉपर जेवण केलं, तेही छान जेवण वगैरे झालं. आणि तिथे राजूरमध्ये फेमस असा पेढा भेटतो आणि तो पूर्णपणे चुलीवर केलेला जातो. प्रत्येक शॉपसमोर आम्हाला दिसत होतं. मग आम्ही तिथंच थांबलो हॉटेलमध्ये आणि हे दोघं तिघं पेढा घेण्यासाठी आलो. तर पेढा समोर बनवत होते ग्राहकांच्या आणि पूर्णपणे त्यांची प्रोसेससुद्धा आणि खरंच हायजेनिक वगैरे होतं, स्वच्छता वगैरे, आणि समोरच देत होते करून. आणि थंड केल्यानंतर मग त्यांनी गोळे बनवायला स्टार्ट केलं. तर गोळे खूप छोटे नाही करत, ते खूप मोठे मोठे गोळे करतात आणि तसंच पॅकिंग करून दिलं होतं. आता तिथला फेमस आहे तर म्हटलं घ्यायलाच पाहिजे. पण खूप जास्त गोड आहे. ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी छानच आहे, पण ज्यांना गोड नाही तर ते जास्त काही खाऊ शकणार नाहीत. पण पेढा हा सगळ्यांनाच आवडतो आणि सगळेच खातात, त्यामुळे टेस्ट वगैरे मस्त आहे. आम्हीसुद्धा आणला पेढा, सगळ्यांनीच घेतला, टेस्ट केला. आणि मग त्या भागात बऱ्यापैकी दूध असावं म्हणूनच तिथे पेढे बनवले जातात, आमचा असा समज. मग त्यानंतर नाशिक फाट्याला जाताना भेटलं होतं, मग येताना तिथूनच आलो कॅब करून. आणि मग घरी आल्यानंतर ईशांकाची एक्साइटमेंट, लिफ्ट आणि घर बघितल्यानंतर काय कळतंय आपलं घर आले. एनर्जी तर एवढी होती आणि आमचा हातसुद्धा पकडून देत नव्हती, अशी पळत सुटले आपलं घर आले म्हणून. तर अशी झाली आमची 2-3 दिवसाची ट्रिप. कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.